चला आजचा टॉपिक भागाकार. चालू करायचा. टाका नवीन टॉपिकचं नाव भागाकार. तारीख टाका आजची 25 का 25/11. आता ज्या ज्या लोकांना भागाकार येत नाही त्यांनी आता हा टॉपिक महत्वाचा आहे. पुढे बस थोडा. दिसतंय मागून? हा लक्ष द्या. आता भागाकार करत असताना आपण डायरेक्ट आता मेन भागाकाराकडे जाणार आहे. मेन भागाकार म्हणजे आता डायरेक्ट भागाकार सोडवता कसा. आता सगळ्यात पहिले तर आपण लहानपणी असा भागाकार शिकले होते, बरोबर आहे ना. पण आता आपण असा शिकणारच नाहीये, आपल्याकडे तेवढा टाइम नाही. आपण आता एकदम फास्ट रिव्हिजन मारतोय ना बेसिकची, त्याकरता आपण आता भागाकार करणार आहे. भागाकार म्हणजे काय? भाग देणे. भागाकार म्हणजे काय? त्याचा दुसरा अर्थ होतो तुकडे करणे. काय करणे? तुकडे करणे. पण ते तुकडे कसे झाले पाहिजे? समान. तुकडे कसे झाले पाहिजे? समान. समजा आपण एक उदाहरणाच्या याच्यात पाहू. जर समजा शेतीची वाटणी करायची आणि त्या वडिलांकडे 2 मुलं आहेत, तर शेतीची वाटणी किती लोकांमध्ये होईल? 2 मुलांकडे. आणि त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे. किती? तुम्हाला एकर समजो का ना समजो, फक्त 10चा आकडा लक्षात ठेवा. त्याच्याकडे 10 एकर शेती आहे. मग आता ते शेतीची वाटणी करायची. मग वाटणी कशी होते? समान. असं कोणी म्हणेल का की मी लहान आहे, मी जास्त घेतो, मी मोठा आहे, तू कमी घे? असं चालतं का वाटणीमध्ये? असं चालतं का वाटणीमध्ये? वाटणीमध्ये आता सगळ्यांना माहिती आहे वाटणी कशी होते? समान. मोठा भाऊ 5 एकर घेईन आणि लहान भाऊ सुद्धा 5 एकर घेईन. मग घरामध्ये काही कॅश असेल, समजा वडील वारले आणि घरामध्ये आता 10,000 रुपये कॅश आहे, त्याची बी वाटणी होते, बरोबर आहे की नाही? होते की नाही? मग ती वाटणी कशी होईल? कोण सांगतो उत्तर? की जर घरामध्ये 10,000 रुपये कॅश आहे आणि भाऊ 2 आहेत, तर किती किती रुपये समोरच्यांना भेटतील? दोघी जणांना. आता याचं उत्तर सगळ्यांना येत आहे का बरं? सर हे सोपं आहे. मग हे बी सोपंच आहे. फक्त आता याकडे कसे तोंडी आपण सांगू शकत नाही, याला आपल्याला सोडावं लागते. मग तुम्ही लगेच म्हणणार सर 10,000 रुपये त्यांच्याकडे, मोठा भाऊ 5,000 घेईन आणि लहान भाऊ 5,000 घेईन. ठीक आहे सर. आता पुढचा प्रश्न मी असं सांगतो की जर समजा घरामध्ये 30,000 रुपये, किती आहे? 30,000 रुपये, आणि भाऊ बी 3 आहेत. भाऊ किती आता? तर तिन्ही भाऊंना पैसे भेटतील का फक्त एकालाच भेटतील? तिन्ही भाऊंना समान पैसे भेटतील. किती किती पैसे भेटतील? मोठा भाऊ 10,000, मधला भाऊ 10,000 आणि लहान भाऊ 10,000. असे तिघांना सारख्या वाटणीने 10,000 रुपये. मग ते गणित कसं झालं रे? 30,000 रुपये भागेला. भागेला म्हणजे काय? तुकडे करणे. भागेले 3 भाऊ. मग 2 भाऊ असतील तर 15,000 भेटले असते. जर 2 भाऊ असते तर 15,000 भेटले असते. पण आता भाऊ किती आहे? 3 भाऊ आहे, तर आता किती भेटतील? समजलं का? मग आता त्या घरामध्ये 3 भाऊ आहे, मग त्यांचा बाप वारला, बरोबर. मग त्या बापचं काय करावं लागतं? 10व करावं लागतं. काय करावं लागतं? मग त्या 10व्याला 9,000 रुपये खर्च आला. किती खर्च आला रे? 9,000 रुपये खर्च आला. मग हा खर्च कोण करेन? हे तिन्ही भाऊ. ते बी कसं करतील? समान. सांगा कोण सांगतो उत्तर? एक भावाला किती किती रुपये द्यावे लागतील? कोण कोण सांगतं मला उत्तर? फक्त पाहू द्या, हात पाहू द्या, किती हात वरती आहे. समजलं का? त्या 10व्याला म्हणजे लोक खाण्यापिण्याचा कार्यक्रम, तिथे सगळं त्यांचं ते गाणे लावता ना, माहित नाही? हा, त्याचा खर्च. त्याच्यानंतर किडीचा खर्च. त्याच्यानंतर लोकांना जेवणाचा खर्च. घरात लोक येतात त्याचा जेवणाचा कसा, सगळीच घोडा बेरीज 9,000 रुपये झाले. मग पैसा जर हे 3 जण घेतील तर खर्च बी कोण करतील? हे 3 जण. समजतंय का? मग आता 9,000 मध्ये सुद्धा 3 वाटे होतील. म्हणजे तिन्ही भाऊ किती किती देतील? कोणाकोणाला समजतंय मी बोलतोय ते? सर काय मर्याचं लायचं तू सकाळी लोकांना मर्याचं आणि लग्नाचं एकदम समजतं. मग आता समजा आता आम्ही 2 भाऊ आहे, बरोबर. 2 भाऊ आहे ना. मग आपल्या घरात काय आता? लग्न. मग आता मी कर्ज घेईन. किती कर्ज घेतलं मी ना? 2 लाख रुपये. किती कर्ज घेतलं? 2 लाख रुपये. आम्ही भाऊ किती? पिढीन कोण? म्हणजे एकेकाला किती फेडणं पडेल?
समजलं? याला म्हणता भागाकार. आणि लोकांना भागाकार एकदम कठीण वाटत. समजतंय का? आता बँड लावला 50,000चा, भाऊ किती 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 येईल? झाला भागाकार, तोंडी सुटतो भागाकार. समजतंय का? समजतंय का? शेती किती? 10 एकर, किती किती येईल? असं असं सुटत. मग आपल्याला फक्त काय करायचे? त्याचे तुकडे करायचे. आता पैसे किती आहे? तुकडे किती? मग आता हे सोडवायचं कसं ते शिकू. हे तर तोंडी तर येतात, पण हे काय, हे आकडे सोपे. हे आकडे कसे आहे म्हणून आपण तोंडी उत्तर देतोय. पण जर तोंडी बी उत्तर येत नसेल तर मग आपले भागाकार येत नाही. समजतंय का? समजतंय का? आता कोणाकोणाला मी बोललेलं समजलं? हात वरती करा. हा, आता पाहू. मग आता तो बाबा वारला, बाबाच्या खिशात 15 ग्रॅमची किंवा बाबाच्या हातात 15 ग्रॅमची अंगठी होती. बाबाच्या हातात किती ग्रॅमची अंगठी होती? 15 ग्रॅमची अंगठी होती. आणि त्या बाबाले 2च पोरं आहे. किती पोरं आहे? तर हिस्से कसे पडतील? हात वरती करून सांगायचं. तोंडी सांगायचं आहे का? तोंडी कशाला सांगायचं? मला माहिती तू गैर हुशार आहे. आणि उत्तर बी काय देतोय तू? हात वर करी सण, मला पाहू दे किती लोकांना जमतंय. हा, तू सांग पहिले. काय 7.5? 7.5 ग्रॅम ते घेतील. मग आता हे गणित कसं झालं? थोडस अवघड झालं, कारण याच्यात काय आला? पॉइंट आला. मग आता हे लोकांना समजत नाही. आता हे बी काही समजण्याची गोष्ट आहे का? 15 ग्रॅमचे 2 तुकडे, सर त्या अंगठीचे 2 तुकडे करतील ते. वरचा भाग तो मोठा भाऊ घे, काल असं चालेल का? 7.5 ग्रॅमचे हिस्से होतील किंवा मग ते अंगठी मोडतील. त्याचे जे काही पैसे येतील त्या पैशांचे ते 2 हिस्से करतील. 3 भाऊ राहिले तर 3 हिस्से होतील. 4 राहिले तर 5 राहिले तर. समजलं का? ते हिस्से पाडणे म्हणजेच भागाकार. ते हिस्से पाडणे म्हणजे काय? भागाकार. बस, मग एवढं सोडायचंय. आता त्या बाबाकडे 242 रुपये आणि पोरं किती आहे? म्हणजे या वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग द्यायचा आहे. वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग द्यायचा आहे. समजतंय? समजतंय का? हा, मग याला म्हणता भाजक. आणि हा झाला भाज्य. जो जळतो त्याला काय म्हणता? समजा एखादी व्यक्ती जळला, अचानक त्याला आग लागली, मग तो काय? भाजला. जळणारा आहे म्हणून त्याला म्हणता भाज्य. आणि हा तुकडे पाडणार आहे म्हणून याला भाजक. समजतंय का? हा भाजक भाज्याला भाजेल. आपल्या भाषेत भागाकार. सर हे मला काही समजू नको. भाजक भाजक ते काही तुला काही विचारणार नाही. फक्त एवढं लक्ष ठेव, ही रेष समजते का तुले? ही रेष कशाची आहे? भागाकाराची. या रेषेच्या खाली जो राहतो तो तुकडे पाडणारा राहतो. किडे पाडणारे लोक राहतात नाही का? तसा आहे हा. काय करीन? तुकडे पाडेल. बरोबर आहे की नाही? मग आता हा तुकडे पाडताना ह्या वरच्या आकड्याला 2 बाजू आहे. ही उजवी बाजू आणि ही, समजतंय का रे? हा 2 जो आहे हा कोणत्या साईडला रे? उजव्या बाजूला. आणि याले मग सर इकून पाडायचं का इकून पाडायचं? तर लक्षात ठेव, तू लिहून घे. पहिली लाईन लिहा. भागाकार करताना डाव्या बाजूकडून सुरुवात करावी. बस, ही लाईन मरेपर्यंत लक्षात ठेव, तुला भागाकार जमीनच. भागाकार करताना डाव्या बाजूने सुरुवात करावी. हो, आता हे वेगळं आहे बरं. इथे पाय, आता आपण सगळ्यात पहिले शिकले बेरीज. आपण काय शिकले पहिले? बेरीज करताना आपण कुठून सुरुवात केली? उजव्या बाजूकडून. एकक कडून. वजाबाकी करताना उजव्या बाजूने. परत एकक कडून. गुणाकार करताना बी एकक कडून. पण इकडनं आता भागाकारात वेगळी पद्धत आहे. कोणत्या बाजूने? डाव्या बाजूने. जर तू इकडनं मागून गेला तर तुला मागच्या रस्त्यानं ते बाहेर काढते. म्हणजे 2-3 वर्ष तू अडीच राहायचं. समजलं? पुढे मग आता हे सोडायचं कसं सर? मग आता एकदम सिंपल भाषेत सांगतो.
दोनाच्या पाड्यात हा 2 किती नंबरवर येतो? बस बे एक, मग इथं 1 लिहा. समजतंय का? कोणाकोणाला समजतंय? दोनाच्या पाड्यात हा 4 किती नंबरला येतो? 2 नंबर येतो. बे दुनी 4 असं. आणि या दोनाच्या पाड्यात हा 2 किती नंबर येतो? 1 नंबर. झालं, 2 तुकडे पाडले, 121 उत्तर आलं. किती उत्तर आलं? याला म्हणता भागाकार. आता हा झाला सिंपल भागाकार, सोपा भागाकार. कठीणकडे बी आपण जाणार आहे. जसं जसं मी सांगतोय तसं तसं स्टेप बाय स्टेप चला. जर कोणाला भागाकार येत बी असेल तरी त्याने लहान पोऱ्यासारखा शिकायचा प्रयत्न करा. चालतंय? दुसरा प्रश्न, जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत कोणच लिहायचं नाही. हा, दुसरा प्रश्न मी घेऊ. 632 भागिले 2. याचा अर्थ कोण सांगतो? अर्थ कोण सांगतो? हा, तू आई, तू सांगू. चेतन आहे का ते ना त्या बाजूचा? हा, काय याचा अर्थ? हे किती रुपये? हा, सांग ना मग अर्थ. सर 632 चे 2 तुकडे. सिंपल एकदम. जर तुम्ही बोलले नाही तर तुम्हाला ते जमणार नाही. बोलत राहायचं. कोणाचा आवाज येतोय? दोनाच्या पाड्यात 6 किती नंबरवर येतो? बस पाडे पाठ करणे. बेत्रिक. हा, आता महत्वाचा आहे. आता दोनाच्या पाड्यात 6 येतो की नाही? येतो. बेत्रिक 6. तर इथे काही हातच्या गीतच्या उरला का रे? काहीच उरलं नाही. याला म्हणतात बाकी शून्य उरणे. याला काय म्हणतात? म्हणजे तो व्यक्ती ह्या पाड्याच्या येतो. म्हणजे आता 3 हा दोनाच्या पाड्यात येत, अशा परिस्थितीत काय करायचं? मग इथे लिहून देतो. पहिला नियम तर तुम्ही लिहिला की डाव्या बाजूने सुरुवात करायची. दोनाच्या पाड्यात 3 येत, दोनाच्या पाड्यात 3 येत, दोनाच्या पाड्यात येतो बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, 12, 14, 16, 18, 20. व्यवस्थित पाय 3 दिसतोय का याच्यात? अशा परिस्थितीत काय करायचं? या आकड्यापेक्षा लहान आकडा, या आकड्यापेक्षा लहान आकडा ह्या 2च्या पाड्यात जो असेल तो घ्यायचा. आता इथे लिहून घेऊ. पहिले मी लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. जर गणितात भागाकार करताना आकडा हा कोण आहे? भाग देणारा. कोण आहे रे हा? आणि हा याचे तुकडे पाडतोय आपण, म्हणजे भाग घेणारा म्हणा की काय म्हणा तुम्ही त्याला. जर गणितात भागाकार करताना आकडा कोणता? हा वरचा. जर भाग देणाऱ्याच्या पाड्यात येत नसेल तर त्यापेक्षा लहान संख्या घ्यावी. पण कुठली? त्याच पाड्यातली लहान संख्या घ्यावी. मग सांगा आता 3 पेक्षा लहान संख्या जी 2च्या पाड्यात येते कोणती आहे? बस बे एक. समजलं का? म्हणजेच मी ना काय केलं, हा 3 होता ना, तर 3 4 तर घेऊ शकत नाही. घेऊ शकतो का? नाही. म्हणून बे एक, दोनाच्या पाड्यात 1 नंबरवर 2 येतो. कोण येतो? मग ह्या 3तून 2 गेला, उरला किती? हा जो उरलेला 1 आहे हा इथे याच्या समोर लिहायचा. भागाकाराची सगळ्यात बेस्ट टेक्निक की जो हातच्या उरला आहे तो समोर लिहायचा, म्हणजे पुढचा आकडा त्याच्यात मिक्स होतो. भागाकार ही सोपी गोष्ट नाही, समजत नाही लोकांना. पण हे लेक्चर झाल्यावर सगळ्यांनी लिहायला लागेल. किती झाला रे? किती झाला? तो आकडा मिक्स झाल्यावर तो 12 झाला. आता दोनाच्या पाड्यात 12 येतो का सांग? येतो. बेसक झाला.
632 चे 2 तुकडे जर केले तर 316 उत्तर येतं. किती येतं? असे 5 एक गणित आपण पाहू म्हणजे तुम्हाला ते समजेल. हे 2 नंबरचं जे लिहिलंय मी हे तुम्ही जसंच्या तसं उतारावं. 2 नंबरचा नियम ज्याला येत असेल त्यांना नाही बी लिहिलंच चालेल, पण जे लोक नवीन आहे त्यांना सगळ्यांना लिहा. ज्याचा भागाकार चांगला आहे त्यांना नाही बी लिहिलं तर चालेल. त्याला भेटेन ना व्हिडिओ मध्ये तो चान्स भेटेन. पण जे लोक नवीन आहे ज्यांना भागाकार बिलकुल जमत नाही त्यांना लिहा. लिहा पटापट. 50 गणित झाले पाहिजे आपले भागाकाराचे. झालं? हा, पुढची संख्या पहा आता. मी एक गणित घेतो. 342 भागिले 3. या गणिताचा अर्थ आहे की 342 चे 3 तुकडे करा. व्यवस्थित पहा वरती, मी काही पुसणार नाही, पहिले पाहून घ्या काय चालू आहे. 342 चे किती तुकडे करायचे आपल्याला? 3 तुकडे करायचे. एवढं समजतंय? बस डाव्या साईडने सुरुवात करायची. 3च्या पाड्यात 3 येतो, 3 एक, 3च्या पाड्यात 4 येतो. 4 पेक्षा लहान संख्या घ्यायची, कारण जी आपण लहान संख्या घेणार ती याच्यातून वजा करायची. आता मी इथे 3 एक किती घेतला रे? 3 एक, मग 4तून 3 गेला तो एक पुढे लिहायचा समोर. समजलं का रे? किती झाला रे? 3 चौक. उत्तर किती रे? पहिल्या भावाला 114 रुपये, दुसऱ्या भावाला 114, तिसऱ्या भावाला 114. 3 टोटल किती आली पाहिजे पाहू. 4 त्रिक चाले 1 2 3 4 1 2 पाय बरोबर टॅली होत. याला म्हणतात सारखे हिस्से पाडणे आणि शुद्ध भाषेत भागाकार करणे. समजतंय का? जे एकदम अनाडी लोक शाळेत गेलेच नाही बा अशा लोकांना बी भागाकार येतो. तोंडी सोडवतात ते बोट मोजी सर. किती रुपये झाले वावराचे? 500 रुपये. 2 मजूर आहे आपल्याकडे, किती द्यायचे मग? 250-250 द्या. शेतकरी लोक करता की नाही? त्यांना थोडी मग ते असे थोडी करता. 500 भागिले 2 मजूर. ये रे पिंट्या, हे भागाकार करी देत मला सांगता का ते? असं पिंट्यालाच भागाकार येत नाही. इतले खतरनाक लोक राहतात ते. तुम्ही शेतात तर गेले असतील, शेती सगळ्यांकडे. हप्ताभर त्यांच्याकडे मजूर काम करतो का नाही? कपाशी लावणी आहे, शेत नांगरलं, कपाशी काढणी आहे, त्यानंतर त्या कपाशी वेचणाऱ्या बाया राहता. बरोबर आहे की नाही? त्या बाया रोजावर राहता, काही बाया याच्यावर राहता, अंगावर काम घेता, म्हणजे जास्त कापूस वेचला जास्त पैसे घेता. ते सगळं लिहून ठेवतात ते. आणि हिशोब म्हणजे हिशोब. समजताय का? सगळा हिशोब राहतो. मग आता कपाशी कितीची झाली? 1 लाखाची. मजुरांनी किती गेले? 50,000. शेतीला काय लावला अजून खर्च? 5,000चा बियाणं. असं लिहितात ते. हे मजुरांनी गेले. लाईट बिल 5,000. अजून काय लागतं रे? हा, खत 5,000. हा, काय फवारा. हा, याच व्यवस्थित लिहून ठेवतात ते. याच व्यवस्थित लिहून ठेवतात. मग पाहता, चला आपण 1 लाख रुपये कपाशी विकली. आपला खर्च किती झाला? 70,000. किती खर्च झाला? आपला नफा किती झाला? 30,000 रुपये नफा. मग 12 महिन्याले 30,000 रुपये नफा म्हणजे महिन्याले किती? 2500 रुपये. म्हणजे मी महिन्याला 2500 रुपये कमावतो. अंदर घरात 2 भाऊ राहिले तर 1250. मग त्याला समजतं आपण लॉस मध्ये चालताय. समजताय का? नाही तर चालू आहे मग आम्हाला नफा तोटा बराबर आहे की नाही? तर त्या गोष्टी सगळ्या ते लिहून वगैरे, आपल्यापेक्षा हुशार लोक आहेत ते एकदम. त्यांना भागाकारची गरज नाही. भागाकारची गरज कोणाला आहे? आपल्याला. कारण आपल्याला समजत नाही अकॅडमीत पैसे लावले किती, येत आहे किती, पप्पाचा पगार किती, जात आहे किती, लॉस किती,
नफा किती काहीच समजत नाही. ठेवलंय का कधी लिहिसन? कमी नाही एवढ्या रुपयाचे फॉर्म भरले, लिहलंय कधी? लाख रुपयाची टोटल तर लागेच जाईल. हा, ते पैसे येता कडून ते बी समजलं पाहिजे. ते काही असे ढगातून पडता नाही रात्री आण, किंवा आपला पप्पा जायचं लगे उचले आणि रात्री ढगातून पडले की, त्याकरता त्याची किंमत ठेवा. नेक्स्ट 3 अंकी 3च्या भागाकारचं पाहू अजून परत एक. $3,42,354 भागिले 3. 3,42,354 भागिले 3. आता हा भागाकार भरपूर लोकांना कठीण वाटत असेल. काही नाही, सिंगल संख्यांचा भागाकार घ्यायचा. हा, भाग देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला डबल संख्येला भाग द्यायचा नाहीये. कधी बी भाग देताना सिंगल संख्येला भाग द्यायचा. सिंगल म्हणजे एकटा, एक संख्येला भाग देणे. बघ मग 3 1 आला का? पुढे 3 1 उरला रे, शाबास. किती झाली? 3च्या पाड्यात 12 येतो. 3 चौक पुढचा आकडा. 3 1 पुढचा आकडा. 3 1 उरले किती रे? आता 2 उरतील कारण 5 येतो. 3 1 3 केले ना, तर उरले किती? 2. किती झाली? 3 8 आहे. याला लोक कठीण भागाकार म्हणतात. कठीण नाही तो. कठीण आहे का? जर प्रॅक्टिस केली तर ते सोपं होतं. काही नाही, फक्त बेसचे पाढे तुमचे पाठ पाहिजे. चला एक दुसरं गणित दाखवतो अजून, ज्याच्यात अजून तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. 1004 भागिले 4. काय गणित? 1004 भागिले 4. 4च्या पाड्यात 1 येतो. बस इथे आपला तिसरा नियम इंट्रोड्यूस होतो. जर ती संख्या भाग देणाऱ्या संख्येपेक्षा लहान असेल. भाग देणारी संख्या किती रे? जिला भाग द्यायचा आहे ती किती रे? हिच्यापेक्षा ही लहान आहे की नाही? 4च्या पाड्यात 1 येईन का? येऊच शकत नाही. आणि तिच्यापेक्षा लहान, 1 पेक्षा लहान संख्या कसं काही? तिथं काय करायचं पाहिजे? जर ती संख्या भाग देणाऱ्या संख्येपेक्षा लहान असेल तर उत्तर 0 लिहावे. उत्तर काय लिहावे? 4च्या पाड्यात 1 येतो का? तर तिथं काय लिहायचं? पण या एकाला सोडून द्यायचं नाही. हा पुढच्यात काय होईल रे? मिक्स. पुढच्यात काय होईल तो? आता ती संख्या काय झाली? आता येतो का पाय? 4च्या पाड्यात 10 येतो. मग दुसरा नियम, 4 दुनी. आता हा ज्याला समजत नाही त्याच्यासाठी इथे लिहितो. 10 मधून 8 गेले, उरले किती? तो 2 कुठे लिहायचा? त्याच्या पुढच्या आकड्याच्या समोर. टोटल झाली 4च्या पाड्यात 20 येतो का? नाही ना? येतो. किती नंबर? 4 पंचे 20 आणि 4 1 उत्तर आलं 0251 म्हणजे तुम्ही आता. पण हा पुढचा 0 काही कामाचा नाही ना आपल्या. हा लिहा की नको लिहा, तो आपल्या काही कामाचा नाही. 251 या गणिताचं उत्तर आलं. आता कोणाला वाटतंय सर मला आता भागाकार येईल? कारण मी 5-6 गणित दाखवली तुम्हाला. हे 2 नियम लिहून घ्या. हा लिहिला का? हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भागाकारामध्ये काही शिकायची गरज नाही आहे. पटापट लिहा. गणितांना आपण सुरुवात करू. किती लोक इथे येऊन भागाकार शिकले? शाबास. 4 लोकांना हातवर केला. तसं पाहायला गेलं तर सगळे जाडी भागाकार शिकले. एका बिगा जड्याला पहिले येत नव्हता. इमानदार आहेत ते 4 लोक. हे जे वाटतं ते 4 लोक काय म्हणतील ते. कालचा एक व्हिडिओ पाहिला.
त्याच्यात ते 4 जण उभे होते. ते म्हणत होते आम्हीच येत म्हणे ते 4 लोक. जे लोक सांगता म्हणे 4 लोक काय म्हणतील, आम्ही काहीच म्हणता नाही म्हणे, तुम्हाला पटीन तसं करा. म्हणजे लोक पहा किती क्रिएटिव्ह झाले की त्यांना म्हणले सुद्धा इंस्टाग्राम मध्ये आणि टाकलंय आम्ही म्हणते 4 लोक. जे लोक सांगता ना म्हणे, आपण म्हणत नाही का म्हणता म्हणता तू काय करतोय 4 लोक काय म्हणतील, आम्ही जे म्हणे ते 4 लोक. एकदम खतरनाक. झालं का भाऊ? पुसू. चला आता आपण डायरेक्ट गणितांना सुरुवात करू. 2-2 गणित देतो, पटापट पटापट सोडवायचं. डबल जे बसले असतील त्यांनी सिंगल बसा, म्हणजे तुम्हाला ते गणित तुमच्या पद्धतीनं अकॅडमीत राहायचं. तुम्ही फक्त भागाकार बी शिकून गेले तरी पुढच्या लाईफ मध्ये तुम्हाला भरपूर कामात येईल. काय होतंय का बा? नाही नाही सरस्वत असं वरे घराणार आहे. बंद केलं का?